नमस्कार. आपण पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. बंधू आणि भगिनींनो, आपला आजचा व्हिडिओ खूप लहान असून आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व या व्हिडिओला आपण लाईक करा व सबस्क्राईब करा. आजचा विषय आहे भारत देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या वयामानाचा विचार केल्यास पुढील 5 वर्ष किंवा त्यापुढील 5 वर्ष म्हणजे या पुढील 5 किंवा 10 वर्षामध्ये या भारताचे पंतप्रधान कोण होणार असा जर आपण विचार केला आणि तशा पद्धतीने भारत देशामध्ये एक चर्चा होत असते वेगवेगळ्या माध्यमातून, तेव्हा या ठिकाणी 2 नावं महत्त्वाची आपल्यासमोर येतात. ती म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. या 2 मुख्यमंत्र्यांची भारताचे पुढील 5 किंवा 10 वर्षाच्या नंतर भारताचे पंतप्रधान म्हणून या दोन माणसापैकी एक जण भारताचे पंतप्रधान होऊ शकतात. परंतु या ठिकाणी माननीय देवेंद्रजी फडणवीस हेच पुढील 5 किंवा 10 वर्षामध्ये या भारत देशाचे पंतप्रधान होतील अशा पद्धतीने चर्चा आहे. कारण की देवेंद्र फडणवीस हे वकील आहेत, राजकारणाचा गाढा अभ्यास आणि वकील असल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचा अभ्यास आहे. आणि भारतामध्ये वेगवेगळ्या निवडणुका होतात, त्या निवडणुकांचा प्रचार करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे स्टार प्रचारक म्हणून देवेंद्र फडणवीस कन्याकुमारीपासून तर उत्तर प्रदेश आणि दिल्लीपर्यंत हे वेगवेगळ्या निवडणुकामध्ये भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी जात असतात. म्हणजे भारतीय जनता पार्टीचे ते स्टार प्रचारक आहेत आणि ते वकील आहेत आणि त्यांचा गाढा अभ्यास आहे. दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीमध्ये अत्यंत लोकप्रिय जे आहेत ते योगी आदित्यनाथ आहेत. परंतु योगीजी व फडणवीस ह्याच्यामध्ये तुलना केली तर आंतरराष्ट्रीय पातळीवर फडणवीस हेच प्राधान्याने त्यांचा विचार होऊ शकतो. कारण की योगीजी हिंदुत्वाचा पुरस्कर्ते आणि भगवी वस्त्र धारण करणारे ते महाराज, परंतु राजकारणामध्ये आहेत खासदार आणि आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून ते काम करतात. परंतु आंतरराष्ट्रीय ठिकाणी फडणवीस यांनाच महत्त्व दिलं जाईल. कारण की आपल्याला ज्या आखाती देशातून म्हणजे मुस्लिम राष्ट्र जे आहेत त्याच्यामधून आपल्याला जर तेल येत असते, म्हणजे पेट्रोल आणि अन्य पदार्थ जे येत असतात, त्याच्यावर हे हिंदुत्व पुरस्कार करते असल्यामुळे त्याच्यावर काही बंधने येऊ शकतात. म्हणून आपल्याला या ठिकाणी म्हणजे भावी भारताचे पंतप्रधान म्हणून देवेंद्र फडणवीस हेच 5 किंवा 10 वर्षामध्ये हे आपल्याला दिसू शकतात. भारताचे पंतप्रधान, महाराष्ट्राचे सुपुत्र हे फडणवीस होऊ शकतात अशा पद्धतीची एक चर्चा राजकारणामध्ये चालते. तेव्हा माननीय देवेंद्र फडणवीस हे वयाच्या 22व्या-23व्या वर्षीच नागपूरचे महापौर झाले. नंतर ते आमदार झाले. आमदाराच्या नंतर इथे विधानसभेमध्ये सातत्याने अभ्यासपूर्ण त्यांची भाषणं असतात आणि मंत्री, उपमुख्यमंत्री आणि एकूण 3 वेळा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत. आणि फडणवीस साहेब यांच्यावर आतापर्यंत कुठलेही भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत आणि अत्यंत विद्वान आणि वकील असल्यामुळे ते
या महाराष्ट्राचे सुपुत्र म्हणून भारताचे पंतप्रधान होऊ शकतात अशा पद्धतीची एक लोकांची भावना आहे. आणि तशा पद्धतीने राजकीय जे विश्लेषक आहेत, राजकारणाचे अभ्यास करणारे जी कोणी व्यक्ती आहेत ते असे बोलत असतात. तेव्हा या पुढील 5 किंवा 10 वर्षामध्ये फडणवीस यांना पंतप्रधान होण्याचा मान मिळेल असं वाटते. या ठिकाणी काँग्रेसचे राहुल गांधी हे बहुचर्चित जे नाव आहे की ते पंतप्रधानाचे उमेदवार आहेत काँग्रेसचे. परंतु काँग्रेस अनेक राज्यामध्ये अस्तित्वात नाही, म्हणजे अनेक राज्यामध्ये त्यांचे खासदार देखील निवडून आलेले नाहीत. तेव्हा काँग्रेसचं पूर्ण बहुमत यापुढील काळामध्ये येईल असं वाटत नाही. आणि जे विरोधी पक्ष आहेत त्याच्यामध्ये पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी या पंतप्रधानासाठी त्यांचं देखील नाव घेतलं जातं. त्याचप्रमाणे अखिलेश यादव यांचं देखील नाव घेतलं जातं. आणि विरोधी पक्षामध्ये या ठिकाणी त्यांच्यामध्ये बेबाणव असल्यामुळे पंतप्रधान पदाचा उमेदवार तो ठरत नसल्यामुळे आणि कुठल्याच विरोधी पक्षामध्ये स्वतंत्र बहुमत मिळवण्याची आता शक्ती राहिलेली नाही. त्यामुळे या पुढील काळात भारतीय जनता पार्टीचाच 5, 10, 15 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचाच पंतप्रधान होणार ही अशी परिस्थिती या भारत देशाची आहे. तेव्हा महाराष्ट्राचा एक सुपुत्र देवेंद्र फडणवीस भावी काळामध्ये पंतप्रधान होतील अशा पद्धतीची एक लोकांची भावना आहे. तेव्हा कृपया हा जो आपण व्हिडिओ बनवलेला आहे छोटा, त्या व्हिडिओला आपण लाईक करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.